आपणा सर्वांना आयुष्य, आरोग्य, सुखी आणि समृद्धीचा लाभो ही प्रार्थना करून आपण आज एक नवीन सिरीज सुरू करूया. आज 13 जुलै याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाण्याचं प्लॅनिंग करतात. आणि त्याच्या अगोदरची एक कथा किंवा त्याच्या बॅकग्राऊंड आहे ते समजून घेऊया. अफजल खान ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्यावरती आक्रमण करून आला, प्रतापगडाच्या पायथ्याला त्याला मारलं गेलं. नोव्हेंबरची गोष्ट आहे ती. आणि त्याच्यानंतर सांडणी स्वार जरी दिल्लीला किंवा आग्र्याला जायचं म्हटलं तरी 20-25 दिवस लागत होते. आणि तिथून निरोप घेऊन परत माघारी येण्यासाठी पुन्हा 25-30 दिवस. तरी सुद्धा औरंगजेबाने अतिशय महत्वपूर्ण अशी घटना म्हणून त्या घटनेचं महत्व लक्षात घेऊन शाहिस्तेखानाला महाराष्ट्रावरती पाठवलं. आदिलशाहीचा मोठा सरदारच अफजल खान असल्यामुळं आणि त्याचा वध केल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठी सिद्दी जोहर आलाय. शिवाजी महाराज त्यावेळेला पन्हाळगडावरती आहे आणि सिद्दी जोहरनी त्यांना वेढा दिलाय. आता साम दाम दंड भेदानी माणसाला फितवता येऊ शकतं, परंतु साम आणि दाम ह्या दोन गोष्टी शक्यच नव्हत्या. कारण अफजल खान हा एक मोठा सरदार शिवाजी महाराजांनी त्यावेळेला मारला होता. वेढा कडक होत होता आणि गडावरची शिबंदीही संपत आली होती आणि त्यावेळेला गड सोडून जाणं हे गरजेचं होतं. सुदैवानं त्यावेळेला जे पराक्रम मावळ्यांनी केले, शिवाजी महाराजांच्या अनुयायांनी केले, जे त्यावेळेला हुतात्मा झाले आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना तो प्रवास करणं, विशाळगडावरती जाणं शक्य झालं. तर त्यावेळेला त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याच्याबद्दल मला थोडंसं आपल्याला बोलायचं आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अतिशय जिद्दी, स्वार्थ नसलेली आणि पराक्रमाचा अतिशय टोक गाठणाऱ्या व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटल्या होत्या किंवा त्यांच्या शिवाजी महाराजांच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला होता की या व्यक्तीसाठी आपण प्राण दिला तरी तो वाया जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे आहे की ज्यांनी सिंहगड घेताना स्वतःचं प्राणार्पण केलेलं आहे. त्याची ढाल तुटते, त्यांनी हातावरती वार घ्यायला सुरुवात करते, जखमी होत होत त्याचा मृत्यू होतो. त्याच्यामध्ये पुरंदरच्या तहामध्ये आपण बघितलं की मुरारबाजी देशपांडे त्यांनी ज्या वेळेला दिलेर खान त्याला आमिष दाखवतो त्यावेळेला तो चवताळून जाऊन स्वतःचा घोडा दिलेर खानावरती फेकतो, भाला मारायचा प्रयत्न करतो आणि दिलेर खान बाणाने त्याला मारतो. पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल घराण्यातली जी 300 मुलं मारली गेली त्यावेळीची एक सिस्टीम आपण पहिल्यांदा समजून घेऊया. की आजही आपल्या गावामध्ये एक 25-30 वर्षापूर्वीचं जर गाव आपण लक्षात घेतलं तर त्या गावाचा जो प्रमुख असतो तो पाटील असायचा आणि त्या पाटलाच्या वाड्याच्या समोर किंवा पाठीमागच्या बाजूला तालीम असायची आणि त्या तालिमीमध्ये कुस्ती बरोबरच इतर शस्त्रास्त्रांचंही प्रशिक्षण दिलं जायचं. आणि अख्खं गाव गरज भासली तर त्यावेळेला ते युद्धावरती निघायचं. आणि तसंच ह्या पन्हाळगडच्या स्वारीमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर जी
मुलं आहेत ती बांदल घराण्यातली 300 मुलंही त्या मुवमेंटमध्ये होती. म्हणजे पावनखिंडीमध्ये जे 300 मुलं मारली गेली ती एका बांदल घराण्यातली मुलं आहेत. आणि हा इतिहास आपण समजून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तानाजी मालुसरेचा हात जर जखमी झाला नसता तर तानाजी मालुसरे वाचण्याची शक्यता होती. मुरारबाजी तह चालू होता शिवाजी महाराज मिर्जाराजे जयसिंगचा, कदाचित तिथं मुरारबाजीही वाचण्याची शक्यता होती. आणखीन एक आहेत प्रतापराव गुजर म्हणून. प्रतापराव गुजरांनी ते शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला त्यांना निरोप दिला की बहलोल खानाला मारल्याशिवाय पारिपत्य केल्याशिवाय तुम्ही आमच्याकडे येऊ नका, कारण त्या अगोदर त्यांनी बहलोल खानाचा पराक्रम पूर्ण निस्तेज करून त्याला बऱ्याच वेळेला हरवलं होतं, पण त्यांनी त्याला सोडूनही दिलं होतं. आणि ते सोडून का दिलं म्हणून शिवाजी महाराजांना राग आला होता आणि त्यांनी ते रागाडी पत्र लिहिलं. प्रतापराव गुजर त्यावेळेला सेनापती होते. मी नेसरीला गेलोय जिथं ही घटना घडली, तर तिथं मी विचारलं की बहलोल खानाची जी सेना असेल ती किती किलोमीटर पसरली असेल. 50,000ची सेना जर म्हटलं तर आपण इमॅजिन करू शकतो की तंबू ठोकत 50,000 लोकांची राहण्याची व्यवस्था केली असेल. आणि त्याच्या बाहेर कुठं किती मैल अंतरावरती प्रतापराव गुजर असतील. आणि ज्यावेळेला त्यांना हा खलिता मिळाला, एका सेनापतीनं एकट्याने किंवा अनेक लोकांच्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे एकटाच त्यांनी घोडा मारला. आपण म्हणतो की जवळजवळ 10-15 किलोमीटर ते अंतर होतं. एका सेनापतीनं 10-15 किलोमीटर अंतर जाताना विचार करायला हवा होता की आपण एक सेनापती आहोत, आपण प्लॅनिंगली बहलोल खानाला मारलं नाही पाहिजे, परंतु ती एक रग असते, जिद्द असते, द्वेष असतो. आणि त्याच्यात ते आणि त्यांचे अंगरक्षक, म्हणजे आपला सरदार गेले किंवा सेनापती चाललेत म्हटलं तर अंगरक्षक 6 अंगरक्षक होते, ते जाणारच होते. अशा 7 जणांनी 50,000च्या छावणीवरती आक्रमण केलं. मृत्यू अटळच होता. आणि वेडात मराठी वीर दौडले साथ हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळेपण जाणवलं मला ते शिवा काशीद यांच्या हौतात्म्यामध्ये. शिवा काशीद यांची भूमिका काय होती शिवा काशीद, की प्लॅनिंग असं होतं की शिवाजी महाराजांचा वेश शिवा काशीदने घ्यायचा आहे. पालखीत बसून गड उतार व्हायला सुरुवात व्हायचं. जाणीवपूर्वक त्यांनी सिद्धी जोहरच्या वेड्यातल्या लोकांच्या हातात, म्हणजे सैनिकांच्या हातात सापडायचं. सिद्धी जोहरच्या पुढे त्यांना हजर केलं जाणार, कारण त्यांना वाटणार की आपण शिवाजी महाराजांना पकडले. आणि शिवाजी महाराजांना पकडले म्हटल्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन करणार, उलट तपासणी घेणार. आणि शिवा काशीदना त्या वेळेला पूर्णपणे आपण शिवाजी आहोत ही भूमिका त्या ताठरतेनं, त्या रॉयल्टी आपण ज्याला म्हणतो, ॲरिस्टोक्रॅटिक बिहेवियर ज्याला म्हणतो आपण, की ज्यावेळेला शिवा काशीदला माहिती आहे की आपण काही सेकंदानंतर, काही मिनिटानंतर, काही वेळानंतर शेवटी एक्सपोज होणार आहोत, सापडणार आहोत आणि आपला खून ठरलेला आहे. आणि तरीही धीरोदात्तपणे स्वतःचा राजा जेवढा जास्त लांब जाईल हे बघण्यासाठी ते नाटक वटवणं आणि शेवटी हौतात्म्य मिळालं. आणि हे हौतात्म्य अतिशय मोठं आणि महान आहे आपल्यासाठी. खरं तर ज्या प्रत्येक व्यक्तीनं कमरेची तलवार उपसलेली आहे ह्या स्वराज्यासाठी, ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महान आहे. आपण त्यांचे उपकृत आहोत आणि ते ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांचं दुसरं तत्व, त्यांनी महिलांना समानतेची वागणूक दिली. राजमाता जिजाऊ यांचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक स्वप्न त्यांनी पुरं करायचा प्रयत्न केला. आणि
त्यांच्या पत्नी त्यांच्या राजकारभारामध्ये त्यांना विचारविनिमयासाठी उपलब्ध होत्या. महाराज त्यांचा सल्ला घ्यायचे. आणि तीच येसुबाई असतील, संभाजी राजेंच्या पत्नी किंवा ताराराणी असतील, या सुनांमध्ये तीच भूमिका आपल्याला दिसून आली. शिवाजी महाराज ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यांचे जे सावत्र बंधू होते त्यांना व्यंकोजींना भेटले आणि त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या पत्नी दीपाबाई यांना साडेचोळीसाठी काही गावं लिहून दिली की ह्या गावाचं उत्पन्न त्यांच्यासाठी. आणि त्या लिहून दिलेल्या मजकुरामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की दीपाबाईच्या मृत्यूनंतर ही सनद किंवा ही गावाची जहागिरीची आहे ना, ती त्यांच्या मुलीला जाईल, मुलाला जाणार नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी नुकतंच राज्यकारभार करणं सुरू केलं, स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेला रांजेच्या पाटलाचं चौरंग केलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण ते ऐकत ऐकत तर मोठं झालोय. दक्षिण दिग्विजय करून येताना त्यांच्या एका सरदारांनी एका हरलेल्या देसाईन, आपण म्हणतो पेदनूरच्या देसाईन यांची विनयभंग केला किंवा अशा पद्धतीनं आपण ते वाचतो. हे समजल्यानंतर स्वतःचा सरदार त्याचे डोळे काढून त्याला आयुष्यभर अंधार कोठडीत टाकणारे शिवाजी महाराज. मग काय होतं, अशा पराक्रमी महान व्यक्तीला आणखीन मोठं करण्यासाठी लोक बऱ्याच वेळेला चुका करतात. कल्याणच्या सुभेदाराचं प्रकरण असंच आहे. म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना माहिती होतं, जे सरदार आहेत शिवाजी महाराजांचे, महिलांबद्दलचं त्यांचं मत माहिती आहे, ते किती आदर देतात महिलांना हे माहिती आहे, अशा वेळेला एका हरलेल्या सरदाराची सून पकडून आणून शिवाजी महाराजांच्या पुढं उभी केली जाईल का? कारण ती करणाऱ्याचीच खांडोळी शिवाजी महाराजांनी त्यावेळेला केली असते. पण असं ग्लोरिफिकेशनच्या नादामध्ये, भावनेच्या भरामध्ये आपण बऱ्याच वेळेला वाहवत जातो आणि आपल्या लक्षात येत नाही की आपण आपल्या आयडॉलचा, आपण ज्यांना मानतो, महामानव मानतो, त्या माणसाचा आपल्याकडून अशा पद्धतीने अपमानही होतो. आणि म्हणून मी बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे की शाहीर, कीर्तनकार या व्यक्तींच्याकडून एक रग, ताकद, शक्ती उत्पन्न करणारं एक आवेशपूर्ण विवेचन शाहिरांच्याकडून अपेक्षित असतं. इतिहासातली खाडाखोड त्यांच्याकडून अपेक्षित नसते. कीर्तनकारांच्याकडून संतांच्या अभंगांचं निरूपण अपेक्षित असतं, इतर सल्ले अपेक्षित नसतात. आणि म्हणून इतिहासकारांनी जो अभ्यास केला, जे चिंतन केलेलं आहे, हजारो पानांच्या पाठीमाग कित्येक वर्ष त्यांनी डोकं खुपसून जे संशोधन केलेलं आहे, त्याचा अभ्यास करून ते लोकांच्या समोर यावं. आपली जी सुसंवाद ही जी मुवमेंट आहे, समाजामध्ये आपण सुसंवाद निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत चाललेलो आहोत. तर त्या सुसंवादामध्ये संवाद हा जो शब्द आहे, त्या संवादाचा जो अनुस्वार आहे, सच्या वरचा जो टिंब आहे, तो टिंब शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. आणि ही राजमुद्रा का घेतलेली आहे, तर त्यांनी कुठेही जातीपाती मांडल्या नाहीत. त्यांनी कुठेही धर्म, अधर्म आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असं वागणं कधी त्यांनी समाजामध्ये केलं नव्हतं. आणि एवढा आदर्श पुरुष आपल्या समाजामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये झाला, हे आपल्या देशाचं फार मोठं सुदैव आहे. जाता जाता छत्रपतींची एकच गोष्ट सांगतो की जी मला, मी जगातल्या कित्येक राजांबद्दल, आपल्या देशातल्या कित्येक राजांबद्दल याच्याबद्दल वाचन करत असतो. आणि त्या वाचनामध्ये माझ्या लक्षात असं आलं की हिरकणीसारखी घटना छत्रपतींच्या आयुष्यामध्ये जी घडली, ती इतर कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडली नाही. हिरकणी की जिनं रात्री संध्याकाळी दरवाजे बंद झाल्यानंतर रायगडाचे
स्वतःचं तानं बाळ घरी आहे, त्याला दूध पाजण्याची गरज भासणार आहे, म्हणून ती एक कडा चढून तो कडा उतरून खाली पाचाड म्हणून जे आपण गाव म्हणतो त्या गावामध्ये ती जाते. आणि हे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला छत्रपतींना समजतं त्यावेळेला ते बुरुज बघतात, तो बुरुज दुरुस्त करतात, तासून घेतात की कुणालाही त्या बुरुजातून परत खाली जाता येऊ नये. आणि त्या हिरकणीचा ते सत्कार करतात साडीचोळी देऊन. आणि साडीचोळी देऊन सत्कार केल्यानंतर त्या बुरुजाला ते हिरकणीचं नाव देतात. हिरकणी बुरुज म्हणून आजही आपण तो ओळखतो आणि पुढे हजारो वर्ष तसाच तो ओळखला जाणार आहे. आणि म्हणून सातवाहनांच्या काळापासून चालुक्य, राष्ट्रकूट, नंतर यादवांचं, देवगिरीचं यादवांचं राज्य, ही महाराष्ट्रातली जी 2000 वर्षातली जी परंपरा आहे, भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या उत्कर्षाची जी परंपरा गेल्या 2000 वर्षामध्ये आपल्याला दिसून येते, त्याचे मी 2 भाग करायचं म्हटलं तर शिवछत्रपतींच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि शिवछत्रपतींच्या नंतरचा महाराष्ट्र. कारण पुढं शेकडो वर्ष शिवाजी महाराजांच्या कार्याचा ठसा हा महाराष्ट्रावरती आणि इनडायरेक्टली आपल्या देशावरती उमटलेला राहणारच आहे. आणि म्हणून आपल्या सुसंवादासाठी आपण शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य ही कल्पना मांडली, स्वराज्य ही कल्पना मांडली, त्याच्यातली जी मूलभूत तत्व त्यांनी अंगीकारली होती ती आपण अंगीकारतोय. हिंदवी हा वेगळा शब्द आहे, हा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या सुसंवादामध्ये कृष्णाचं मोरपीस घेतलेलं आहे, ते प्रेमाचं प्रतीक म्हणून घेतलेलं आहे. आज आपल्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त संघटना मोठी इस्कॉनची आहे आणि त्या संघटनेचं मूळ देवता म्हणून इस्कॉन जी आहे कृष्ण आहे. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. गौतम बुद्धांनी जे धर्मचक्र निर्माण केलं त्याचे जे 24 ॲरोज आहेत, त्या 24 ॲरोज गौतम बुद्धाचं धर्मचक्र म्हणून आपण घेतलेलं आहे. सिम्बॉलच्या थोड्याशा त्या कलर संगतीमुळं, रंगसंगतीमुळं ते थोडंसं ब्लड दिसतं. आणि महादेव, आपण जी मूळ संकल्पना म्हणतो देवांचा देव महादेव, त्या महादेवाचा तिसरा डोळा जो ज्ञानाचा डोळा आहे. आपण ज्ञानातून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे, तो ज्ञानाचा जो डोळा आहे तो, आणि त्रिपुंड ज्याला आपण म्हणतो ते आपण सिम्बॉलमध्ये घेतलंय. आणि वसुधैव कुटुंबकम हे सिम्बॉल आपण निवडलेलं आहे. हे महोपनिषद म्हणून एक उपनिषद जे आहे त्याच्या 6व्या अध्यायातला 71 आणि 72व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की अयम बंधू रयम नती वगैरे, म्हणजे हा माझा बांधव आहे तो माझा बांधव नाही, हा आपला आहे तो परका आहे. ही भावना ज्या व्यक्तीची असते तो फार कमकुवत मानसिकतेचा, लघु चेतसाम असं म्हटले त्यांनी. आणि उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, म्हणजे जी उदार मानसिकतेची, उदार भावनेची व्यक्ती आहे ती व्यक्ती ही हे विश्वची माझे घर म्हणत असे. ज्ञानेश्वरांनी हीच संकल्पना मांडली, तुकारामांनी हीच संकल्पना मांडली. आणि म्हणून आपल्या कार्याचं जे घोषवाक्य आहे ते आपण वसुधैव कुटुंबकम म्हणून घेतलेलं आहे. आणि विश्व बंधुत्वाकडून विश्व शांतीकडं हे आपण त्याच्या लोगोमध्ये एक आपण मंत्रघोष म्हणतो ते वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हळूहळू जी सिरीज सुरू करत आहोत त्या सिरीजमध्ये आपण काय घेणार आहोत, तर मी म्हटलं तसं की आपल्या देशामध्ये गेली हजारो वर्ष 2 दुर्दैवी गोष्टी आहेत की जे आपल्यासाठी अपमानजनक आहेत. म्हणजे आपल्या देशाकडे जग ज्या पद्धतीनं बघतं, एक शांती देणारा देश, गौतम बुद्धांचा देश, महात्मा गांधींचा देश, वसुधैव कुटुंबकम म्हणणारा देश, त्या देशामध्ये वर्ण जातीभेद आणि स्त्री पुरुष असमानता ह्या 2 गोष्टी आहेत की ह्या 2 गोष्टींच्या आघाताने आपल्या देशामध्ये अतिशय विचित्र पद्धतीनं, ज्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन, किंवा असं तुकड्या तुकड्यांमध्ये आपला पूर्ण देश केलेला आहे.
कायद्यानुसार स्त्री पुरुष समानता आहे, कायद्यानुसार जातीयता नष्ट केलेली आहे, परंतु धार्मिक भावनेमध्ये ती कुठेतरी सुप्तावस्थेत शिल्लक आहे. अधूनमधून ती वर डोकं काढते. हा कमी जातीचा, तो उच्च जातीचा, अशा पद्धतीनं त्या गोष्टींकडे बघितलं जातं. आणि त्याचं मूळ कसं निर्माण झालं ते पूर्णपणे अप्रूट करता येईल का? जसं मी नेहमी सांगतो की एखादं जर रस्सीचा किंवा दोऱ्याचा गुंता झाला असेल तर तो हळूहळू सोडवत गेलो तर तो दोरा आपल्याला वापरता येऊ शकतो. एखादी गुंडाळी, आपण गुंडाळी जी तयार केलेली असते ती गुंडाळी जर आपल्याला सोडवायची असेल तर ज्या पद्धतीनं ती गुंडाळी गेलेली आहे त्या पद्धतीनंच, उलट्या पद्धतीनं जर तुम्ही ती सोडवत गेला तर ती गुंडाळी सुटणार आहे. आणि म्हणून योगायोगाने असेल, गेल्या 25-30 वर्षामध्ये मी ऋग्वेदापासून मनुस्मृतीपर्यंत जे काय सगळे महत्त्वाचे ग्रंथ अवेलेबल आहेत आपल्या देशामध्ये त्या ग्रंथांचा वाचन केलं म्हणेन, अगदी अभ्यास केला म्हटलं की ते आगाऊपणा ठरेल किंवा अहंकार ठरेल. परंतु त्याच्यातून मला ह्या गोष्टी लक्षात आल्या की बरेच गैरसमज आहेत, ते गैरसमज आपल्याला दूर करता येतील. आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण एक सिरीज सुरू करतोय, सुसंवादची. भाग 1 असेल, 1 आठवड्यानंतर दुसरा भाग असेल, तिसरा असेल, चौथा असेल. आणि अशा पद्धतीनं आपण हे गेल्या 20-25 वर्षामध्ये जी अभ्यास करून मला काही सूत्र लक्षात आली, मला काही गोष्टी लक्षात आल्या, त्या आपल्या समोर जर मांडल्या तर कायद्यानुसार जातीव्यवस्था नष्ट झालेलीच आहे, पण आपल्या मनातली जी आहे ती पण आपल्याला पूर्णपणे नाहीशी करता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू, डिस्कशन करू त्याच्यावरती. तुम्ही सगळ्यांनी कुठली वेळ आपल्याला दिवसातली योग्य आहे ती पण सांगा. जास्तीत जास्त लोकांची जी योग्य वेळ आपल्याला लक्षात येईल ती आपण आपल्या डिस्कशनसाठी किंवा अर्धा तास, पाऊण तास, 1 तास आपण प्रत्येक वेळेला एक विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करू. त्या विषयीबद्दलची मी माहिती तुम्हाला देईन, मूळ ग्रंथ तुम्हाला दाखवेन की ज्या ग्रंथातून मला ही माहिती मिळाली, आणि त्या पद्धतीनं आपण हे करूया. आता तुम्हाला जाता जाताच मी सांगतो की पहिल्यांदा कसं होतं, आज असं आहे की कलेक्टरची परीक्षा दिली तर माणूस कलेक्टर होतो, वकिलीची परीक्षा दिली तर माणूस वकील होतो, डॉक्टरची परीक्षा दिली तर तो डॉक्टर होतो. आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही, वकिलाचा मुलगा वकील होत नाही, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होत नाही, फक्त ते त्यांची मुलं आहेत म्हणून. म्हणजेच त्यासाठी जी स्पेसिफिक परीक्षा आहे ती परीक्षा दिल्याशिवाय त्या व्यक्तीला ते स्टेटस मिळत नाही, ती पोझिशन मिळत नाही. म्हणजे कलेक्टरच्या मुलाने अभ्यास नाही केला तर त्याला चपरासी व्हावं लागेल, चपरासीच्या मुलाने अभ्यास केला तर त्याला कलेक्टर होता येईल. अशा पद्धतीनं तुमची जी आत्मिक आवड असते, तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपल्याला खेळामध्ये आवड आहे, आपल्याला अभ्यासामध्ये आवड आहे, आपल्याला चित्रकलेमध्ये आवड आहे, आपल्याला नृत्यामध्ये आवड आहे. तर ह्या तुमच्या आवडीनुसार तुमचा वर्ण ठरत होता. म्हणजे कृष्णाने गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे की जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था मी निर्माण केली, पण गुणकर्म विभागशा, म्हणजे गुण कर्म ह्या पद्धतीनं त्याचं विभाजन होतंय. जन्मानुसार असं कोणीच म्हटलं नव्हतं, पण ज्या वेळेला दुर्दैवानं ते जन्मानुसार झालं त्यावेळेला ज्यांना खरी आवड असते एखाद्या क्षेत्रातली त्या व्यक्तीचं ते ज्ञान आपल्याला देश म्हणून, संस्कृती म्हणून मिळालं नाही, आणि ते फार मोठं नुकसानीचं झालं. आणि मग नंतर कसं झालं की शुद्धतेची संकल्पना व्यक्तींच्या डोक्यात आली की अमुक जातीतल्या व्यक्तीनं अमुक जातीशीच लग्न करायचं, म्हणजे ब्राह्मणाने ब्राह्मणाशी, क्षत्रियानं क्षत्रियाशी, वैश्यानं वैश्याशी, आणि आपापल्या
जातींमध्ये जन्माला यायचं, जातींमध्येच मरायचं, ते जे काम ठरलेलं प्रत्येक जातीला तेच त्यांनी करायचं आणि त्याच्यातच मरायचं. तुमची इतर किती अपेक्षा असेल आणि त्याला कडक नियम तयार करायला सुरुवात केली. म्हणजे जर ब्राह्मण नवरा असेल आणि त्याने क्षत्रिय बायको केली तर त्या मुलाला वेगळी जात द्यायला सुरुवात केली. तो ब्राह्मणी नसायचा आणि क्षत्रिय नसायचा, त्याची वेगळी जात तयार व्हायची. जर क्षत्रिय नवरा आणि ब्राह्मण बायको असेल तर त्याला वेगळी जात आणखी, म्हणजे शूद्र नवरा आणि जर ब्राह्मण बायको असेल, पत्नी असेल, तर तो चांडाळ व्हायचा. आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा ह्या 4 मध्ये, म्हणजे 4 वर्णामध्ये प्रत्येकाची 4 जर तुम्ही लग्नाचं हे ठरवलं तर 16 जाती तयार होत आहेत. आणि त्या 16ची पुन्हा रिकॉम्बिनेशन्स लग्नाची पकडली तर 60च्या पुढे जात आहेत. 60चे पुन्हा रिकॉम्बिनेशन. तर मी मनुस्मृतीसारखे जे वेगवेगळे ग्रंथ बघितले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 161 जातींच्या आसपासची लिस्ट मला सापडली. आणि हे ग्रंथ जे आहे त्याच्यामध्ये जे लिखाण ऍड केलं जात होतं, सबस्ट्रॅक्ट केलं जात होतं, ते इसवी 1000 आपण पकडू. त्या इसवी 1000 पर्यंत 161 जातींपर्यंतची मला नोंद सापडली. पण असं काय झालं गेल्या 1000 वर्षात की आज 6786च्या किंवा 43च्या काहीतरी आसपास जाती आपल्या देशात आहेत. गेल्या 1000 वर्षात एवढ्या जाती निर्माण कशा झाल्या? काय त्याला बेस आहे? आणि हे सगळं आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. म्हणजे काही व्यवसाय केले म्हणून जातीमध्ये निर्माण टाकलं गेलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं नृत्यात आवड आहे म्हणून नृत्य केलं तर त्याला नट म्हणून जातीत टाकलं. एखाद्याने चित्रकला आहे त्याला चांगली चित्रकार म्हणून तो फेमस व्हायला लागला तर त्याला चित्रकार ही जात देऊन टाकली, त्याला कमी लेखलं जाईल. म्हणजे आज ज्यांची चित्र करोडो रुपयांनी जातात ते त्या जाती व्यवस्थेत जर अडकले असते तर त्यांना समाजामध्ये रस्त्याने व्यवस्थित चालताही आलं नसतं. ज्यांचे करोडोनी आज पेंटिंग्स विकली जात आहेत त्या लोकांना. म्हणजे अशा अगदी तकलादू आणि क्षुल्लक कारणाने जातीमध्ये आपण विभागले गेलेलो आहोत. हा विषय आपण घेणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वेदांचं हे सांगितलं जातं की वेदांमध्ये हे आहे, वेदांमध्ये ते आहे. वेद अपौरुषीय आहेत. ब्रह्मदेवाच्या श्वासातून वेद निर्माण झाले. तर ऋग्वेदाचं ज्यावेळेला मी लिखाण केलं, ऋग्वेदावरती ज्यावेळेला मी ऋग्वेदाचं सामाजिक अंतरंग हे पुस्तक लिहिलं तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ऋग्वेदामध्ये ब्रह्मदेव हे नावच नाहीये. आणि ऋग्वेदामध्ये 10,552 ऋचा आहेत आणि जवळजवळ 1000च्या आसपास सूक्त आहेत, म्हणजे आपण कविता म्हणतो ना. तर त्या प्रत्येक कवितेचा किंवा सुक्ताचा जो कर्ता आहे त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. त्या सुक्ताची देवता कुठल्या ते दिलेलं आहे, छंद कुठला ते दिलेला आहे. मग ह्याला अपौरुषीय आपण कसं म्हणता येईल? म्हणजे तुम्हाला एक सहज उदाहरण म्हणून सांगतो की गेल्या 200 वर्षामधले जर कविता आपण एकत्र करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे जे भारत आंबे असतील, शांता शेळके असतील, कवी ग्रेस असतील, कुसुमाग्रज असतील, त्याच्या अगोदर महात्मा फुलेंचं एखादं काव्य जे आहे ते आपण घेऊ किंवा मोरोपंतांची केकवली असेल ती घेऊ. म्हणजे अशा पद्धतीनं आपण गेल्या 200 वर्षातली जी काही महत्वाची आपल्याला वाटतील त्याचं संकलन जसं करू आपण, तसं संकलन म्हणजे ऋग्वेद आहे. आणि त्या संकलनाला त्यांनी थोडंसं विभाजित केलेलं आहे 10 मंडलांमध्ये. पहिल्या मंडलामध्ये ज्या ज्या ऋषींची 16-17 ऋषींची नोंद आहे त्याच्यामध्ये की ज्यांच्या 100च्या आसपास ऋचा आहेत, त्या त्यांना शतार्चिन म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. दुसरे ते गुरुसमद ऋषींचं मंडल आहे. नहुष राजाच्या भावाचा जो नातू आहे ते गुरुसमद ऋषी आहेत. म्हणजे एका राजघराण्यातल्या व्यक्तीनं एक मंडल तयार केलेलं आहे. विश्वामित्र राजा होते माहिती आहे, त्यांचं 3रं मंडल आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आपण हे जे म्हणतो आपण, तर तो विश्वामित्रांचा श्लोक आहे, ऋचा आहे, मंत्र आहे. अशा पद्धतीनं ऋग्वेद म्हणजे काय एक्झॅक्टली आपण समजून घेणार आहोत. सामवेद काय? तर ऋग्वेदातल्या 10,000 ऋचांपैकी सामवेदामध्ये 1875 ऋचा आहेत. त्यातल्या 1750 ऋचा ऋग्वेदातल्याच आहेत, सामवेदामध्ये घेतलेल्या. म्हणजे फक्त 75-80च्या आसपासचे जे काही ऋचा आहेत सामवेदामध्ये वेगळ्या, ते इतर ग्रंथातून वगैरे आलेले किंवा नवीन तयार केले असतील.
म्हणजे सामवेद म्हणजे जवळजवळ 99% किंवा 95-96% आपण म्हणू ऋग्वेदाचं आहे. यजुर्वेदाची रचना जी आहे ते अश्वमेध यज्ञ, राजर्षी यज्ञ, वाजपेयी यज्ञ अशा पद्धतीचे वेगवेगळे जे यज्ञ आहेत ते यज्ञ कसे करायचे त्याचे प्रोसिजर्स आणि ते सगळं समजून घेण्यासाठी यजुर्वेदाची तयारी केलेली आहे. आणि सगळ्या शेवटी निर्माण केलेले तो अथर्ववेद आहे. हे सगळं आपण समजून घेतलं. मग त्याच्यामध्ये संकल्पना कशा डेव्हलप झाल्या, धर्म ही संकल्पना कशी डेव्हलप झाली, हळूहळू जातीयता किंवा हा माझा तो तुझा हे कसं निर्माण झालं. एकच उदाहरण देतो. ऋग्वेदामध्ये असुर या शब्दाला असुर ही संकल्पना 105 वेळा आलेली आहे आणि त्याच्यातली 90 वेळा ती संकल्पना चांगल्या गोष्टींसाठी आहे. म्हणजे अग्नीला असुर म्हटलेलं आहे, इंद्राला असुर म्हटलेलं आहे, वरुणाला असुर म्हटलेलं आहे आणि त्यांची स्तुती करताना त्यांना असुर ही पदवी दिलेली आहे. आणि नंतर नंतर एक 15 वेळेला जो विचार आले तो हळूहळू निगेटिव्हकडे गेला आहे आणि अथर्ववेदाच्या रचनेपर्यंत असुर ही अगदी टोकाची वाईट घटना, वाईट संकल्पना अशा पद्धतीनं ती आलेली आहे. आणि ह्या ऋग्वेदाचं मी तुम्हाला जे सांगितलं त्या ऋग्वेदाचा थोडक्यात असं आहे की 400 ऋषींच्या कवितांचा किंवा सुक्तांचा संग्रह त्याच्यात आहे. त्या जवळजवळ 100 पिढ्यातल्या ऋषींचं 20 वर्षाची एक पिढी पकडली तर एक 2000 वर्षातल्या सुक्तांचं किंवा ऋचांचा संग्रह त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये 25 ब्रह्मवादिनी म्हणजे स्त्रियांचं रचना आहे त्याच्यामध्ये आणि 25 स्त्रिया आहेत ज्याने वेदांमध्ये ऋग्वेदासारख्या मेन वेदामध्ये जर 25 स्त्रियांनी रचना केलेली आहे तर स्त्रियांना मंत्र म्हणण्याचा अधिकार नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. त्यातली सूर्या सावित्री म्हणून जी आहे तिनं हॅलो हा ओके सॉरी. तर अशा पद्धतीनं आपण ह्या वेदांमध्ये स्त्रियांनी लिखाण काय केलेलं आहे, कशा पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे सूर्या सावित्रीचं मी जे सांगत होतो की सूर्या सावित्रीनं जे विवाह सूक्त लिहिलेलं आहे त्या विवाह सूक्तातल्या काही ऋचा एकत्र केलेल्या आहेत आणि त्याच्यावरून वैदिक विवाह पद्धत निर्माण केलेली आहे. काही यज्ञ असे आहेत की जे स्त्रियांनी करायचे आहेत आणि हे सगळं विवेचन आपण खरं तर मी जे 2-3 पुस्तकं त्याच्यावरती लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये ते सगळं घेतलेलंच आहे. आपण ते फक्त चर्चेमध्ये आणि समजून घ्यायचा प्रयत्न करणार. जसं मी तुम्हाला जातींबद्दल सांगितलं तसंच हा भाग एक आपण घेतोय आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून आपण आपल्या देशामध्ये हे जे गैरसमज झालेले आहेत, जसं मी तुम्हाला गंमत सांगतो की गैरसमज कसे होतात. 2 बहिऱ्यांची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. दोघं बहिरे आहेत, संशयी आहेत. एक जण दुसऱ्याला विचारतो रस्त्यात एकमेकाला क्रॉस होत आहेत ते, काय रे कुठे चाललायस, बागेत चाललायस की काय. तर तो पहिल्याने दुसऱ्याला विचारलं. दुसरा काय म्हणतोय, नाही 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 मी कुठं नाही चाललो, मी बागेतच चाललोय. परत पहिला म्हणतो अच्छा अच्छा असं आहे वे, मला वाटलं तू बागेतच चाललायस. परत दुसरा म्हणतो नाही रे तुला काही वाटतं, मी बागेत चाललोय. म्हणजे दोघंही एकच विषय बोलतायत परंतु त्यांना ते समजत नाही आणि त्या दोघांच्या मध्ये एकमेकाबद्दल संशय आहे कारण ते बहिरे आहेत. आपल्याला समाजामध्ये प्रेम साहचर्य वाढवायचं असेल तर गौतम बुद्धांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की वैरानी वैर वाढतं, अवैरानी वैर जातं. म्हणजे एक उदाहरण जरी आपण समजून घ्यायचं म्हटलं तर एक बॉल आहे आणि बॉल आपण खाली असा आपटतो आणि तो उसळी मारत असतो. आपण जोपर्यंत त्याला खाली आपटायचं बंद करत नाही तोपर्यंत तो उसळी मारायचं थांबणार नाही. आपण त्याला आपटायचं बंद केलं की त्याच्या उसळ्या मारणं थांबेल आणि काही वेळानंतर तो शांत होईल. तशा पद्धतीनं समाजामध्ये जे गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करणं, एक सुसंवाद निर्माण करणं आणि अशा शांत आणि संयमी आयुष्यामध्ये आपल्या समाजाची प्रगती कशी होईल, देशाची प्रगती कशी होईल
हा विचार हे सुसंवादाच्या पाठीमागचं आपली संकल्पना राहणार आहे. आणि म्हणून आपण शांतपणे 1 आठवड्याला 15 दिवसाला असं अर्ध्या पाऊण तासाचं 1 तासाचं सेशन घेऊ आणि त्याच्यामध्ये एकेका विषयावरती आपण चर्चा करू. विवेकानंदांच्या बद्दल ही ज्या वेळेला मागच्या 1-1.5 वर्षात मी पुन्हा एकदा त्यांचं संपूर्ण साहित्य वाचलं आणि एका विशिष्ट हेतून वाचलं की त्यांचं सामाजिक हे काय आहे, सामाजिक चिंतन काय आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुकाराम, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे जेवढे जहाल पद्धतीनं सामाजिक समतेसाठी पोटतिडकीनं बोलत होते, ती जहाल भाषा विवेकानंदांच्या साहित्यामध्ये आहे, त्यांच्या पत्रांमध्ये आहे. आणि हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. सुदैवानं आपल्याकडे महात्मा फुले होते, शाहू होते, आंबेडकर होते. आणि ह्या व्यक्तींमुळं विवेकानंदांचा जो जगभर झालेला प्रवास आहे आणि त्यांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्रीयन लोकांना समजून घेण्याची गरज भासली नाही. आणि राजर्षी शाहूंनी एके ठिकाणी म्हटलंय, 1917चं काहीतरी त्यांचं एक व्याख्यान आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की जपानमध्ये ज्या पद्धतीनं सॅमुराई म्हणून जो एक स्वतःला उच्चवर्ण समजत होता, त्या उच्चवर्णाने स्वतःचं उच्चवर्णीयत्व माघारी घेतलं, स्वतःला उच्च न समजता सगळ्यांच्या बरोबरीचं समजलं आणि जपानची प्रगती कशी होत गेली ही आपण बघितलेलं आहे. तसं शाहू महाराजांना वाटत होतं की मराठा आणि ब्राह्मण लोकांनी जर त्यांना साथ दिली तर त्यांना हे करणं शक्य होईल किंवा त्यांच्या माध्यमातून ते करू शकतील. आणि अशा पद्धतीचं हे जे काही सगळं विवेचन आहे, कुणी त्या प्रत्येकाची वाट आपण चोखाळणार आहोत. प्रत्येकाचं मार्गदर्शन जे झालेलं आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. मग बसवेश्वरांनी काय केलं असेल, चक्रधरांचं काम, ज्ञानेश्वरांचं काम, तुकारामांचं काम, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत करत आज आपला देश पूर्णपणे जातींच्या पलीकडे कसा जाईल. आर्थिक समस्या सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. आणि त्यासाठी सरकार आणि जे काही आपली शासन व्यवस्था आहे त्यात सगळं काम करतच असतात. आपण सामाजिक आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये त्याला सपोर्टिव्ह असं कुठलं आणि कशा पद्धतीनं काम करू शकू, हा आपला उद्देश असणार आहे. आणि तुम्हाला जे वाटेल की मी कुठल्या विषयावरती प्रकाश टाकावा किंवा मी बोलावं, तेही सगळ्या गोष्टी थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये मला हे करू शकता किंवा फोन करून मला सांगू शकता. आणि आपण एक सेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी हे करायला सुरुवात करूया. आज इंट्रोडक्शनरी भाग होता. आपण सर्वांनी मनपूर्वक हे ऐकलेलं आहे. बऱ्याच व्यक्तींचं, सुधीर राजे भोसले आहेत किंवा खेडेकर साहेब आहेत, संपत फडतरे आहेत, विशाल आहे, अभय आहे, भरपूर आहेत. ह्या सर्वांना माझा नमस्कार आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य, प्रेम आणि सदिच्छेनं आपल्याला हा भाग पुढं नेता येईल ही माझी इच्छा आहे. खरं तर मी महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत. फक्त समोर कोणीच नसताना पहिल्यांदाच बोलतोय आणि त्यामुळे थोडासा अडखळत बोलल्यासारखं किंवा उत्स्फूर्तता ज्याला आपण म्हणतो ती उत्स्फूर्तता मला फारशी हे होत नाही. हळूहळू मी ह्या गोष्टींना यूज टू होईल आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सेशनमध्ये आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला मी ग्रंथातले उतारे वाचून दाखवणं किंवा तुम्हाला समजावून सांगणं किंवा पॉईंट टू पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते हे करणं, हे समजावून सांगेन. जाता जाता फक्त एकच मुद्दा मी तुम्हाला सांगेन
की आर्थर जेन्सन म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेला, जेसन किंवा जेन्सन म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याची एक थेअरी होती की अनुवंशिक पद्धतीनं आई वडिलांच्या बुद्धिमत्तेपासून सगळे गुण, म्हणजे 70% ते व्यक्तिमत्व जे मुलाचं घडतं, ते 70% व्यक्तिमत्व मुलाचं अनुवंशिकतेनं घडतं. म्हणजे आई वडिलांच्या, म्हणजे शुद्ध बीजापुटी वगैरे आपण जे म्हणतो तसं. 20% बाह्य वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि 5% इतर. पण नंतर लक्षात आलं की जेनेटिक सायन्स जसं डेव्हलप होत गेलं तसं आर्थर जेन्सनची ही जी ही आहे थिअरी आहे ती पूर्णपणे कोलॅप्स झाली. त्या अर्थ त्याला काही नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो की एका नोबेल प्राइज विनर शास्त्रज्ञांनी, हार्मन मुलर वगैरे त्याचं नाव आहे, की त्यांनी 80च्या दशकामध्ये एकदा विचार केला की जर नोबेल प्राइज विनर शास्त्रज्ञांचे स्पर्म्स किंवा त्यांचं लग्न त्याच बुद्धिमत्तेच्या, त्याच लेवलच्या नोबेल प्राइज विनर सारख्या स्त्रियांशी जर केली तर त्यांना होणारी मुलं ही सुपर बॉईज असतील. आणि म्हणून त्याच्यानंतर रॉबर्ट ग्रॅहम म्हणून एक मोठा उद्योगपती होता, कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी एक सिटी हे केली होती, एक एरिया डेव्हलप केला होता की तिथंही अशी जोडपी त्यांनी ठेवून त्यांच्याकडून चांगली मुलं हुशार होतील, सुपरमॅन्स होतील, अशी मुलं उत्पादन करण्यासाठी त्यांनी तो प्रयोग सुरू केला होता. त्यांनी पैसे भरपूर होते, त्यांनी ते सगळे हे केले. आणि नंतर लक्षात आलं की नोबेल प्राइज विनर नवरा नवरी किंवा आई वडील जरी असले तरी मुलं तशी हुशार होत नाहीत. बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि ती मुलं, म्हणजे अगदी जुळी जरी मुलं असतील तरी बाहेरच्या वातावरणाशी कसं रिॲक्ट व्हायचं त्याचं पूर्णपणे त्या दोघांचंही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं ते, म्हणजे एक अतिशय हुशार निघू शकतो, एक अतिशय गंड निघू शकतो, एक अतिशय सज्जन निघू शकतो, एक अतिशय टोकाचा जाऊ शकतो. एवढ्या म्हणजे त्याला काहीही कुठलाही आधार नाही. आणि म्हणून आपण संस्कार केले, जन्मापासून जे आपण त्या मुलाला शिकवू त्या संस्काराच्या माध्यमातूनच तो मुलगा डेव्हलप होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. जातीपातींमध्ये आम्ही श्रेष्ठ जातीतले, कनिष्ठ जातीतले असं समजून काही उपयोग नाही. आपण फक्त गैरसमज करून घेऊ. ऑनर किलिंगमध्ये आपण कोणाचे खून करू, तुरुंगात मध्ये जाऊन बसू. आपण बघतोय की ज्याने ऑनर किलिंग केलं त्यांच्या घराची अवस्था काय, आणि भारतभर ह्या सगळीकडे केसेस होत आहेत. कोणी म्हणतं की आम्ही मिशा वाढवणार, तुम्हाला वाढवायचा अधिकार नाही, तुम्ही दलित आहात तर तुम्ही घोड्यावर बसायचं नाही, वरात तुम्ही काढायची नाही, वाजंत्री वाजवत नाही. हे मनुस्मृतीमध्ये कुठेतरी लिहिलेल्या गोष्टी आज आपण पाळणं किती मूर्खपणाचं हे आपल्या लक्षात येईल. आणि असं सुसंवादी वातावरणातून आपल्या समाजातल्या ह्या चुकीच्या गोष्टी कशा आपल्याला दूर करता येतील हे आपल्याला बारकाईने विचार करायचा. 1930-40 साली असाच एक चुकीचा पायंडा हिटलरनी पाडायचा प्रयत्न केला होता. शुद्ध आर्यवंशीय जर्मन लोकांना तो तयार करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं मुलांना सेपरेट करणं, त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग करणं, ज्यूंचा हत्याकांड, आणि हे काही जे काही विकृत पद्धतीनं ते झालं, अशाच पद्धतीनं स्पार्टा किंवा रोमन साम्राज्याच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी असंच त्यांनी शुद्ध बीजापुटी शोधायचा प्रयत्न केला. त्यांनाही मिळालं नाही, हिटलरलाही मिळालं नाही, नोबेल प्राइज विनर सायंटिस्टमध्ये मिळालेलं नाही. त्यामुळं आपण समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीकडं बारकाईनं बघून त्या मुलामध्ये काय आहे, काय आवड आहे त्याला, हे बघणं आणि त्याला डेव्हलप करणं हे आपल्या हातात आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण सर्वांना सुखी कसं करता येईल याचा विचार करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध, निरामय आयुष्य जगता यावं. कोरोनाचं संकट हे दूर जाईलच, फक्त प्रत्येकाने आपली स्थिती जी आहे ते सांभाळून हे करा, व्यवस्थित व्यायाम करा, मन शांत ठेवा. हा रोग रेस्पिरेटरी सिस्टीमशी आहे. तुमची श्वसन प्रक्रिया जी आहे, कान, नाक, घसा जो आपण म्हणतो, तो सतत स्वच्छ, क्लीन, गरम पाणी असेल, कशाने असेल त्याने ठेवा. ऑक्सिमीटर सारखी एक छोटी वस्तू आहे की ही वस्तू तुमच्याकडे जर घेता आली
तर याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिमीटरमध्ये आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन किती आहे तो लक्षात येतो. आणि जर 90च्या खाली ऑक्सिजनची लेवल जायला लागली तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी व्हायला लागली, थकवा यायला सुरुवात होते, हे लक्षात घ्या. आणि हे एखाद्या गावासाठी 100-200 लोकांसाठी एक 10 सेकंदासाठी एका व्यक्तीला ते पुरेसं आहे. ऑक्सिजन काही दररोज कमी होत नाही, तो एक 8-10 दिवसानंतर 4 दिवसानं तुमच्या लक्षात येईल की कमी होत आहे. म्हणजे एका व्यक्तीला एक 10 सेकंदच याची गरज आहे. हा तुम्ही आपापल्या गावामध्ये एक 100-100 लोकांसाठी, अगदी श्रीमंत असला तर 1,500, 2,000, 3,000 किंवा 4,000 पर्यंत ही वस्तू मिळते. ही घ्या आणि कान, नाक, घसा तुम्ही जर सतत क्लीन ठेवत केला, इन्फेक्शन होणार नाही ह्याची काळजी घेतली तर भीती बाळगू नका, काही होणार नाही. हे आहे, संकटही असंच निघून जाईल. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा रजा घेताना तुम्हा सर्वांना सुखशांती चिंतितो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. नमस्कार.